मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत 6 महिन्यापूर्वी एक जाहीर निघाला. जाहीरच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात नव्हे तर ऑल महाराष्ट्रामध्ये 1,25,000च्या अधिक मुलं त्या ठिकाणी कामावर आहेत. तर 6 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा त्या मुलांना आता 6 महिन्यानंतर परत त्या मुलांना कमी करण्यात येत आहे. तर त्या अशा वेगवेगळ्या प्रमुख 4 मागण्या घेऊन या ठिकाणी उद्या दिनांक 4/2/2025 रोजी आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने 20 ते 25,000 मुलं त्या ठिकाणी येऊन आपलं आंदोलन मोर्चा त्या ठिकाणी करणार आहेत. एकीकडं मुलांची जर परिस्थिती बघितलं तर त्या मुलांना 6 महिन्यापर्यंत काम मिळाली, ज्यांना 5,000 6,000 पगारावरती ती मुलं काम करतात आणि 6,000 मुलं काम करत असताना त्या मुलांना वाटलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे आश्वासन मिळाले तर ते 100% सक्सेस होईल, आम्हाला पूर्णत्व होईल. पण तशी परिस्थिती या ठिकाणी दिसत नाही. 6 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर त्या मुलाला कमी करण्याचं काम आता वेगवेगळ्या भागामधून चालू आहे. तर ते थांबावं, त्यांना मुदतवाढ मिळावी आणि त्या मुलांना म्हणजे मानधन तत्वावरती कामावरती घ्यावं, अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती 4 प्रश्न आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने माननीय